महाराष्ट्र शासनाने मूल्यवर्धन कार्यक्रम स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शाळांमध्ये हा कार्यक्रम उत्साहाने राबवला जात आहे। यामध्ये अनेक अनुदानित शाळांचाही समावेश आहे। अशीच एक शाळा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील माई महिला मंडळ संचलित श्रीमती बाके शहामाई बाल विद्या मंदिर। या मराठी माध्यमाच्या शाळेत बालवाडीपासून इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग आहेत। शाळेत एकूण 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैला मनोहर कांबरे यांच्या मते मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठा फायदा होत आहे। मी माझ्या शाळेमध्ये मूल्यवर्धन हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे। आता आमच्या शाळेमध्ये यंत्रमाग कामगारांची मुलं 90% असतात आणि 10% मुलं ही थोडीशी वरच्या वर्गातली आहेत। पण या यंत्रमाग कामगारांच्या मुलांवर मूल्यवर्धनच्या माध्यमातून संस्कार करणं हे आम्हाला खरोखर गरजेचं वाटतच होतं, कारण त्यांची भाषा, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक जे काही बोलतात त्याचा त्यांच्यावर प्रभाव असतो आणि काही वेळा ते वाईट शब्दसुद्धा शाळेमध्ये वापरत असतात। तर त्यासाठी आम्ही मूल्यवर्धन या उपक्रमामुळं खूप चांगला त्यांच्यामध्ये बदल आम्ही घडवू शकलेलो आहे। म्हणून मूल्यवर्धन हे आम्हाला खूप माई बाल विद्या मंदिरसाठी उपयुक्त ठरलेलं आहे। मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत मूल्यवर्धनचे उपक्रम नियमितपणे राबवले जात आहेत। सुरुवातीला जेव्हा आम्ही ट्रेनिंग घेऊन आलो आणि शाळेमध्ये मूल्यवर्धन सुरू केलं त्यावेळी थोडंसं शिक्षकांच्यामध्ये सुद्धा अनास्था होती की आता हा आणि एक आम्हाला जादा विषय दिलाय का, आम्ही अभ्यास घ्यायचं का हे घ्यायचं। पण जसे जसे ते उपक्रम ते अभ्यासात गेले शिक्षक आणि त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि जेव्हा मुलांच्यामध्ये हे बदल दिसायला लागले खरोखर वर्गामध्ये, तेव्हा मग शिक्षक पण आनंदानं ते मूल्यवर्धन उपक्रम वापरायला लागले किंवा आत्मसात करायला लागले। शाळेचे सल्लागार डॉक्टर SP माद्रे यांच्या मते मूल्यवर्धनमुळे शाळेच्या वातावरणात सकारात्मक बदल दिसून येत आहेत। या आता इथं जवळजवळ 650 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्या मुलांना निरनिराळे सर्व प्रकारचे उपक्रम निरनिराळे एकंदरीत आपल्या हिंदू धर्माप्रमाणे किंवा इतर धर्माचेही सगळे एकंदरीत धार्मिक विधी कुठले कुठले कार्यक्रम केले जातात, सण हे उत्साहाने कसे करावेत हे त्यांना शिकवलं जातं आणि त्याबरोबरीने मूल्यवर्धन या कार्यक्रमाची त्याला जोड मिळाल्यानंतर ते नवीन नवीन उपक्रम करायला लागले। त्यांना जे काही त्यांच्यातले कलागुण आहेत हे वृद्धिंगत झाल्याचं दिसून आलं आणि त्यामुळं मूल्यवर्धन या कार्यक्रमाची आम्हाला जास्त माहिती झाली आणि त्याचा उपयोग झाला। विद्यार्थ्यांनीही मूल्यवर्धनची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे ओळखले आहेत। मला रागावरील नियंत्रण हा उपक्रम खूप आवडला। त्याच्यामध्ये रागावर कसं नियंत्रण ठेवायचं हे ते पुस्तकामधनं दाखवलं होतं। आधी हे पुस्तक नव्हतं, आता या पुस्तकालापासून सगळेजण पुस्तक दिलं की वाचायला चालू करतात, त्यात जे सोडवायचं ते सोडवतात। ते इतर पुस्तकांपेक्षा जरा पुस्तक वेगळे आहे। पालकांनीही मुलांमधील सकारात्मक बदल अनुभवले असून ते मूल्यवर्धनचे स्वागत करत आहेत। यावर्षीच मूल्यवर्धन तासिका म्हणून शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो। त्याचे खूप पॉझिटिव्ह मुलांवर इफेक्ट होतात असं मला जाणवलं। तिने स्वतःची काळजी घेणे हा एक तिनं चांगला उपक्रम आता घरामध्ये सगळ्यांनाच सांगितले, स्वतःची काळजी घ्यायचं, मी कशी माझी काळजी घेते तसं तुम्ही काळजी घ्या। ती मला येऊन विचारते, तू जेवलीस का, तुझी औषधं घेतली का, पप्पा तुम्ही जेवला का। म्हणजे इतरांची काळजी घेणं हा एक तिच्यात खूप मोठा बदल झालेला आहे। थोडासा चंचलपणा होता तो स्थिर झालाय, म्हणजे असे खूप चांगले असे शाळेतून या मूल्यवर्धनामुळे त्याच्यात बदल दिसून येतात। अशा प्रकारे मूल्यवर्धन शाळेतील शिक्षण प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर खोलवर परिणाम करत आहे।